सर नमस्कार. नमस्कार. तुमचं नाव आणि पत्ता सांगा. माझं नाव वैभव रंगनाथ महालनाथ, राहणार मोरोजी, तालुका माळशिरस, जिल्हा सोलापूर. ओके. आता आपला हा डाळिंबाचा प्लॉट आहे. हो. किती एकरचा आहे? हा 1.25 एकर मध्ये ओके. टोटल किती झाड आहेत? 600 झाड आहे. 600 झाड आहेत. ओके. आता आपण लागण करून किती दिवस झाले आज? 1-2 वर्षाची बाग आहे. 2 वर्षे बाग झाली, म्हणजे आता बागेवर माल आहे सध्या. 2 वर्षे बागेला 2 वर्षाची बाग हार्वेस्टिंगला आलेली आहे, बरोबर. आता सर्व शेतकऱ्यांकडे बाग असतात, परंतु 2 वर्षात बाग पण तयार होत नाही. पण तुमची बाग आता हार्वेस्टिंगला आली 2 वर्षात. हार्वेस्टिंगला याचं काय रहस्य आहे? ते लागवडीपासून आपण याला कृषी अमृत एसटी वैदिकचं सगळं वापरलं. लागवडीपासून वापरताय? लागवडीपासून काय सांगताय? रोप लावलीपासून हा लावताना ज्याने अर्धा किलो कृषामृत भरूनच लागण केलेले आहे. हा 100% प्लॉट आपल्याकडे एसटी वैदिक वैदिक आहे. म्हणजे सुरुवातीपासून तुम्ही वापर करताय? सुरुवातीपासून दुसरं याला केमिकल वगैरे काही घातलं नाही. काहीच नाही. कुठलंच नाही. पूर्ण एसटी वैदिकचे प्रोडक्ट. आजपर्यंत त्याला एसटी वैदिक सोडून दुसरं काही 1% दिलं नाही हा आणि त्याची काही गरज वाटली नाही. गरज वाटलं नाही, वाटली. बरोबर. म्हणजे तुम्ही लागणीपासून वापर केल्यामुळे आज तुम्हाला हे फळ बघायला भेटते, बरोबर. म्हणजे हार्वेस्टिंगला आलेले ते आता, हार्वेस्टिंग बरोबर. आता सरस तुमच्या आसपास पण बाग असतील, आहे. त्यांची काय कंडिशन? काय बागांवर तेल आहे आता. हा. रोगराईचा प्रादुर्भाव आहे. हा लाल कोळ्याचा आहे. हा तेल्या भरपूर प्रमाणात आहे. भरपूर. वातावरण असं झाल्यामुळे पाऊस झाला, हा त्यामुळे तेल्याचा अटॅक झालेला आहे बऱ्याच बागांना. हा आपल्याकडे तेले बघायला सुद्धा कुठेच नाही. अख्ख्या प्लॉट मध्ये प्लॉट मध्ये बघायला एक फळ नाही. हा आता सरस आहे ना, पाऊस पडायला सुरू झालं की त्याला भरपूर वाढतो आणि डाग पण येतात. आपल्या तर नाही. कुठंच नाही. लोकांना खरं वाटेल का ते? त्यांनी येऊन बघावं, हा दाखवा फळ. हा तेलकट हा तेलकट हा नाहीच. नाहीच. अख्ख्या प्लॉट मध्ये तेलकट विषय नाही. अहो डाळी म्हणलं त्याला येतोच. येतो आपल्या ते एसटी वैदिकच्या बागेवर येत नाही. एसटी वैदिक बागेवर येत नाही. म्हणजे तुम्ही सुरुवातीपासून एसटी वैदिकचा वापर केलाय लागणीपासून, बरोबर. म्हणजे तुम्हाला त्याचा फायदा झालेला आहे आज, फायदा आहे आज. बरोबर. तुम्ही जर केमिकलवर बाग ही केली असती, नाही मग भरपूर रोगराई, तेलकट भरपूर बघायला भेटलं असतं. तेलकट मर हा हे भरपूर प्रमाणात लागतं. मर झाली आहे लागणीपासून? नाही अजून काहीच नाही. जशी आहे तशीच रोप आहेत. सगळी रोप बाग फेरून बघितली सर, बरोबर. म्हणजे तुम्ही एसटी वैदिकचा वापर केल्यामुळे रोप आपल्याला लावलेलं नाही अजून. आहे अशीच झाड आहेत. जेवढी लावली तेवढीच रोप जेवढे आहे पण रोप तेवढी लावली पूर्ण रोप तेवढे 100% सगळी झाडं आहेत अजून. आहेत. मर एक पण नाही. मर नाही अजून तर नाही. बरं बरं. सुरुवात कशी केली आता तुम्ही या प्लॉटला? सुरुवात 26 जानेवारीची इतरेली असं. हा 26 जानेवारीला इतरेल करून पहिलं पहिलं दिले होते. ओके. आता डोस किती टाकले आतापर्यंत? डोस आता 2 झालेत. हा आणि रेस्ट रेस्ट पिरियड पहिला रेस्ट पिरियडला डोस टाकला होता, त्याच्यानंतर 2 वेळा टाकलं. त्याच्यानंतर धरताना सेटिंग झालं, रेस्ट पिरियड टाकल्यानंतर सेटिंग झाल्यानंतर टाकलं परत. म्हणजे रेस्ट मध्ये टाकला, धरताना नाही टाकला, डायरेक्ट सेटिंग झाल्यानंतर टाकला. सेटिंगच्या नंतर परत एक टाकला. ओके. पहिल्या रेस्टला किती टाकला होता डोस? 3 किलो एका झाडाला टाकला होता. 3 किलो वृक्षामृत. अजून RNPH हा SSM ते किती? हे एक पाकिट. एक पॅकेट. आणि SSMHG हे 2 बॅगा. वृक्षामृत बरोबर SSMHG च्या 2 बॅगा हा आणि RNPH 3 किलोचं एक पॉकेट टाकलं. होय. म्हणजे हा तुमचा रेस्टला डोस गेला पहिला. म्हणजे रेस्टला डोस गेल्यामुळे तुम्हाला आज याचा फायदा दिसतोय, बरोबर. आता सर्रास शेतकरी काय करतात, रेस्टला डोस नाही टाकत. त्याच्यामुळे काय होतं, कुठं कळी निघत नाही, सेटिंग होत नाही. कळी निघायला प्रॉब्लेम येतो. रोगराईचा प्रादुर्भाव जास्त होतो. पण तुम्हाला असे आली का समस्या? नाही कुठेच नाही. कळी काढायला पण नाही आणि सेटिंग मध्ये पण नाही. काय समोर आपलं फळ आहे, फळ पण आहे, झाड पण बघा लोड आहे. हा ओके ओके. आता प्रति झाड किती फळ असेल?
साधारणतः 80-90 फळ आहे 80-90 फळ एका झाड पहिल्या वर्षीच. पहिल्या वर्षी. काही झाडाला 100 पण 100 प्लस आहे. हा काय? म्हणजे 80-90 सरासरी सरासरी. 100 आसपास फळ आहेत प्रत्येक झाडाला. म्हणजे 80-90 सरस आहे फळ सर पहिलं वर्ष आहे आपलं. पहिले वर्ष. अहो लोकांना पहिले वर्षी फळ सुद्धा बघायला भेटत नाही, पहिल्या वर्षी धरतात की 25-30 फळ. पण आपले 80-90 धरले आपण. 80-90 कशा ताकदीवर? त्याच्या ताकदीवर जेवढं सक्सेस झालं ना. बरोबर. म्हणजे तुम्ही एसटी वैदिकचा आणि एवढी फळं असून सर विशेष बघा कमफतपणा कुठं झाडाला पाना दिसत नाही. कुठेच नाही. नव्हती पण निघती वर झाडाला. ती पण आहे हा, आणि एवढं फळ पण आहे. फळ पण भरपूर आहे ना, फळ पण फ्रेश आहे. फ्रेश फळ आहे. म्हणजे डाग वगैरे काहीच नाही. युनिफॉर्म साईज मध्ये बऱ्यापैकी हा 70-80% युनिफॉर्म साईज आहे बरोबर, पहिल्या वर्षी म्हणून. पहिल्या वर्षी. बरोबर. म्हणजे डाग डुग नाही डाग नाही. डाग वगैरे फळाला अजिबात नाही. म्हणजे फळ पूर्ण क्लिअर आहे. फ्रेश फळ आहेत सगळे जे आहेत ओके, ते ओके. फ्रेश फळ आहेत. आता तुमच्या आसपास पण बाग असतील इथं पहिल्या वर्षीच्या, आहे. त्यांची काय परिस्थिती? ते आता काय काय तेल्याचं अटॅक झालेलं आहे हा, आणि मला असं नाही. झाडं पण पिवळी असतील, प्रॉब्लेम आला कोणाला कळी काढायला प्रॉब्लेम आला. झाडं पिवळी पडली असतील. हो, झाड थोडी पिवळी पडली. आणि आपली आपली नाही, आपली काळी झाड झाड आहे. नव्हती चालू आहे झाडाला म्हणजे continue वर, हे पण दिसतंय ना, तगाडा पण दिसतोय होय बरोबर, असून बी वाढ दिसते. हा, वाढ घेत नाहीत तशी झाड. ओके. आता तुम्ही रेस्टला डोस टाकला, त्याच्यावर तुम्ही पुन्हा काय केलं? पाणी दिलं. कधीच आहे पाणी? 26 जानेवारी. 26 जानेवारीच. ओके. म्हणजे आज किती महिने झाले? आज 6 महिने अजून पूर्ण व्हायचे. 20 दिवस कमी आहेत. 20 दिवस. 6 महिने पूर्ण व्हायला 20 दिवस कमी आहे. 6 महिने पूर्ण होणार आहेत. ओके ओके आजची तारीख पण हा. 10 जुलै 2026 आहे. ओके ओके. आता ज्यावेळेस तुम्ही बाग पकडली त्यावेळेस कळी निघायला वगैरे काय तुम्हाला प्रॉब्लेम? नाही कळी काढायला काय नाही. काहीच प्रॉब्लेम नाही. आता सरास आता लोक काय करतात, कळी काढायला म्हणले तरी पण बाहेरून स्प्रे मारतात, पण तुम्हाला काय तसं काय? आणि कधी 8 दिवसातून एकदा स्प्रे केलाय. या, पण स्प्रेवर खर्च नाही जास्त त्यांचा. हा, त्यांनी खालून जास्त पोषण दिलंय. म्हणजे तुम्ही खाली बेस चांगला स्ट्रॉंग केलाय Strong. एसटी वैद्यचा बेस डोस टाकून, त्याच्यामुळे तुम्हाला कळीचं साठी नाही का 8 दिवसात घेतली. म्हणजे पूर्ण आपल्याच. पूर्ण आठवड्यात आपल्या- एक फवारा. ओके ओके. आणि दुसरी गोष्ट, आता तुमची कळी पण चांगली निघली असेल बरोबर. ज्यावेळेस तुमची सेटिंग मध्ये बाग गेले त्यावेळेस सेटिंगला तुम्हाला काय प्रॉब्लेम वगैरे? सेटिंगला नाही, उलट थिनिंग करावं लागलं आम्हाला. 3 वेळेस थिनिंग. सेटिंग करायची. 3 वेळेस थिनिंग केलं 3 वेळेस thinning. तरी पण अजून एवढा माल आहे. अजून एवढा माल. त्यात ना हा राखून माल ठेवला. एवढं ठेवलेलं मला तरी पण माल झाडावर जास्त थिनिंग. हा, तरी लोड तरी पण झाडावर तरी पण लोड भरपूर आहे. वाकडे तिकडे फळ तोडून थिनिंग करून बऱ्यापैकी हा. ठेवलं तरी पण झाडावर आता पण लोडच आहे. आता सरस सेटिंगला सुद्धा प्रॉब्लेम येतो. काय काय प्लॉट मध्ये काय होतं, मधमाशी सुद्धा येत नाही, परंतु 3 वेळेस तुम्ही थिनिंग केले. आपल्या स्प्रेवर राहतं ते, आपण काय स्प्रे करतो त्याच्यावर मधमाशीचं. बरोबर. म्हणजे तुम्ही जर केमिकल स्प्रे मारला तर मधमाशी येणार नाही. आपण फ्रूट फ्लॉवर त्याचा स्प्रे घेतला होता. हा चार्जर हा माशी अशी जी आली दुसऱ्या दिवशी, हा भरपूर माशी. भरपूर. त्याचा आज परिणाम बघायला भेटतोय. तसं काय एवढं आबाद लागलं नाही. माशीसाठी एवढं करावं लागलं नाही आपल्याला. स्प्रे मारला की आपल्याला दुसऱ्या दिवशी बरोबर माशी हा, आधी आली. ओके ओके. आता सेटिंगला पण प्रॉब्लेम आला नाही तुम्हाला काय? बरं, ह्याचं पाणी व्यवस्थापन वगैरे कसं काय? पाणी आपण आता पावसाळ्याचं तर काय हा देत नाही. पण कमी प्रमाणात पाणी देतो. हा आणि 2 दिवसात तिसऱ्या दिवशी आपण 1-1.5 तास 2 तास पाणी. पाणी देत आहे. पाणी पण खूप ते बी वापसा हा. कंडिशन वापसा वल्ल बघायचं हा. आणि पाणी द्यायचं. वापसा बघून द्यायचं. वापसा बघून. ओके ओके. आता तुम्ही इकडं आजूबाजूला बघितलं तर एकदम भरगच्च गवतानं भरलेलं आहे प्लॉट. हा, म्हणजे तुम्ही गवत सुद्धा काढलेलं नाही नाही गवत नाही काय. का हो? गवत काय ते आपल्याला काय खातच नाही ना झाडाचं. आपल्याला काय त्याचा त्रास नाही. काहीच त्रास नाही. किडीचा वगैरे काय गवतामुळे त्रासच नाही. अहो, लोकांचे प्लॉट बघितले एकदम पूर्ण स्वच्छ राहते ते. क्लीन राहतात, मग ते रोग राहते. मग तुम्ही गवत ठेवून सुद्धा एवढा प्लॉट चांगला आहे. गवत ठेवलं कारण जमीन हा, पाणी धरून राहते, भुसभुशीत राहते, झाकून राहते. झाकून राहते, बरोबर पोल राहते जमीन. आपलं जे पाणी हा. दाट द्यायचंय ती हा. असं एक दिवस पुढे जातो आपण. बरोबर. म्हणजे एवढं गवत असून सुद्धा कुठं काय आणि प्रॉब्लेम नाही. म्हणजे वापसा राहतो गवतामुळे. बरोबर. रान कडक घेत नाही, हा, मऊपणा राहतो. मऊपणा राहतो. बरोबर.
म्हणजे एवढं गवत असून सुद्धा कुठं काही प्रॉब्लेम नाही, काही समस्या नाही. सरास कुठं जरी आपण डाळिंब प्लॉट बघितलं तर एकदम स्वच्छ राहतो. काढलेले असतात. गवत काढून स्वच्छ ठेवते, तणनाशक मारून स्वच्छ करतात. पण यांनी आतापर्यंत कधी तणनाशक मारलं नाही, हा कधी कुठलं ह्यांना गवताचं आपण कापड झाडाचं बेडवरचं तेवढंच तेवढं हे केलेलं आहे. ते स्वच्छ ठेवून उपटून काढले, फक्त मोठं आलेलं तेवढं. बरोबर. म्हणजे तुम्ही गवत सुद्धा हायच ठेवलेलं आहे. असंच आहे. म्हणजे तण असेल तर तुम्हाला ब्रश एवढं कटर गवत मारायचं असून पण बरोबर. साईड इफेक्ट नाही, कुठं कीड वगैरेचं काय जास्त प्रमाण काय नाही, एवढंही नाही. फ्रेश पण म्हणजे राम सर म्हणतात तण असेल तर तुम्हाला काय मिळणार आहे, धन मिळणार आहे. म्हणजे तुम्हाला आज ते बघायला भेटतंय धन. झाडं किती आहेत टोटल? 600 झाडे. 600 झाड आहेत. किती माल निघाला आता 600 झाडामध्ये? पहिल्या वर्षी आपण धरला एक 7-8 टन. 8 टन 600 झाडामध्ये. बरं, आता काय रेट काय चालू आहे रेट आता आहे भरपूर, तरी? 100 काय 200 आहे, 200, पावणे 200 आहे. बरं, तुम्हाला अपेक्षा कितीची आहे? 60 रुपयापर्यंत विकेल. आपण धरला आहे 150 सरासरी. बरं, किती झालं 150 रुपयांनी? हॉटेल माल निघत 12 लाख रुपये झाले ना. 12 लाख रुपये 8 टन मालाचा. पहिल्या वर्षी म्हणजे 150 रुपये 8 टनाचे 12 लाख होणारच आहेत. म्हणजे हा तेवढे मिळतील असं अपेक्षा आहे. म्हणजे हा. आहे झाडा माल तेवढा आहे. म्हणजे माल दिसतोय आपल्या झाडावर. म्हणजे आपण आता इथं बघितलं, लोकांना वाटेल काही एक झाड दाखवते, आपण इकडे सगळीकडे जरी बघितलं फिरून बघितलंच आहे आपण. आणि आता एक समान माल आहे ना, कुठंच कमी जास्त नाही. प्रत्येक झाडावर माल हा. बऱ्यापैकी आहे. असं काही जास्त बाबा कुठं हा. कमी, कुठे जास्त म्हणजे लोकांना वाटून नाही की फक्त व्हिडिओ पुरतात एक झाड दाखवलंय. चांगलं झाड बघून हा. केलाय. मग इकडे कुठे आपण बघू शकतो माल एक समान आहे. प्रत्येक झाडावर माल युनिफॉर्म बऱ्यापैकी आहे. बरोबर. म्हणजे आपण सगळीकडे माल बघितले आता, माल एकसारखा आहे. बरोबर. आणि दुसरी गोष्ट, आता तुम्ही उन्हाळ्यामध्ये प्लॉटला झाकलं पण नाही, नाही झालं. नेटिंग केलं नाही का हो? नाही तशी खालून तर आपण पोषणच दिलं होतं. हा, त्याला उन्हात उभं ठेवायचंय म्हणजे आपल्याला खालनं खारीक खोबरं खारी खोबरं दिले खालून तुम्ही. खारीक खोबरं दिल्यावर ते स्वतःचा बरोबर उन्हात मला काय हो नाही हे संरक्षण स्वतः करतो. म्हणजे झाडाला स्वतः त्याला संरक्षण. माहिती की तिची लेकरं कशी सांभाळायची. हा, मग तिला खाणं आपण दिलं तर ती दष्टपुष्ट राहिली तर फळं दष्टपुष्ट ठेवतील. बरोबर. म्हणजे आपण आईला चांगलं खाद्य दिलं पाहिजे. खारी खोबरं तुम्ही दिलंय. खारीक खोबरं दिलं ते खारीक खोबऱ्याचा हा परिणाम. श्वासानं खारीक खोबरं दिलं, हा. त्याच्यामुळे त्यांनी झाड एवढं स्ट्रॉंग केलं की हा. त्याची फळं ते स्वतःच जगू शकतो. हा. म्हणजे स्वतः संरक्षण करते झाड. त्याला वेळ दिला पाहिजे, त्याला हा. तेवढं तुम्ही खाद्य दिलं पाहिजे, तेवढी ताकद दिली पाहिजे त्याला तुम्ही. बरोबर. म्हणजे तरच आपण ते उन्हाळ्यामध्ये सहन करू शकतो. आता सरास आसपास तुमचे प्लॉट असतील, सर्व झाकून टाकलेले असते अजून. हो, झाकले. नीट झाकलं. नीट. म्हणजे जो तुम्ही वरती खर्च करायचे तुम्ही कुठे केला? खालीवर केला. जमिनीवर केला, मातीवर. पोषणावर खर्च केला. बरोबर. म्हणजे पोषणावर खर्च केल्यामुळे काय झालं, तुम्हाला वरचे आज नेट टाकायची गरज पडली नाही. नीट टाकायची गरज पडली. बरोबर का? विशेष म्हणजे रोगराई पण नाही. रोगराई कुठंच नाही, नीट नाही म्हणून फळं काय तुम्हाला खराब दिसतात किंवा त्याची त्वचा ग्लेजिंग कमी आहे असं काय नाही. काहीच नाही. फळ एकदम ग्लेजिंग आहेत, ओके ओके. फ्रेश फळ आहेत. ओके. आता किती दिवस बाकी आहे आता फळ जायला अजून? तरी 20-25 दिवस. 20-25 दिवसामध्ये, एक महिन्याच्या आतमध्ये महिन्याच्या आतमध्ये महिन्याच्या आतमध्ये पूर्ण हार्वेस्टिंग होणार. बरोबर. म्हणजे आता कलर वगैरे यायला लागलाय. कलर हा, हा. साईज वगैरे झाले का, हा, त्याच्यासाठी बी आपण यांना दिले फ्रूट चार्जर, साईज चार्जर साईज चार्जर चालू आहे खालून. वरून स्प्रे चालू आहे. म्हणजे पूर्ण एसडी वैदिकचा वापर केलेला आहे. पूर्णपणे. ओके. म्हणजे आता तुमच्या असं परिसरात असं प्लॉट आहे का कुठे बघायला? नाही ना, कुठंच नाही. डाळिंबाच्या बागा आमच्यात भरपूर आहेत, हा, पण एवढे फ्रेश आणि एवढं टवटवीत. म्हणजे ओपन प्लॉट असे नाही. एकदम बरोबर. महत्वाचं म्हणजे ओपन प्लॉट. आता बरेच प्लॉट झाकलेले असतात, तरी पण तिथं तेल्या असतो, डाग असतो, पण आपला ओपन प्लॉट आहे, डांबऱ्या पण कुठंच काही नाही. टाकू शकता, ओपन प्लॉट आहे. आणि दुसरी गोष्ट, सनबर्निंग झाली आहे तुम्हाला? नाही, सनबर्निंग नाही हा. एवढी. एक 5-10% 5-10%. तेवढं राहणार नॉर्मल नॅचरल. पण सरास ओपन प्लॉट राहिलं जास्त सनबर्निंग होते. जास्त सनबर्निंग पण आपले सन नाही, कमी आहे. कमी आहे. प्रमाण कमी जास्त होतं ना. कारण पूर्ण तुम्ही आपण काय केलंय, एसडी वैदिकचा वापर केलेला आहे. मग सनबर्निंग होणारच नाही. ते आता थोडीफार झाली असेल ती नॅचरल होणार तेवढं. एखादं कमजोर फळ असेल, टेम्परेचरच तेवढं गेलेलं आहे. कारण की एखादं कमजोर फळ राहतं त्याला होऊ शकते. बरोबर. कारण शेवटी निसर्ग आहे. निसर्ग. बरोबर. म्हणजे आज तुम्ही पूर्ण एसडी वैदिकचा वापर केला डाळिंब पिकासाठी,
म्हणजे तुम्ही पूर्ण समाधानी आहे. डाळिंब पिकापासून नाही, यांच्याकडे 2 एकर शेती आहे, पूर्ण टोटल शेती एसिड वैदिकवर आहे. हा जनावरांचा चारा पण एसिड वैदिकचा असतो. चारा पण एसिडी वैदिक. पण SCT वैदिकचा त्या असतो. जनावरांना हा. मिल्क चार्जर कंटिन्यू चालू असते. चार्जर आपले कंटिन्यू चालू आहेत. कधीपासून वापरताय मिल चार्जर? चार्जर आता वर्ष 1.5 झाला असेल मिल्क चार्जर वापर. काय त्याचा काय अनुभव? काय नाही, गुरांना गोचेड नाही, तब्येती चांगल्या, आजार पण नाही. लहान लहान जनावर घेऊन आणि ते मिल्क चार्जर विश्वास मोठे करून येतात. हा कालवाड्या घेतलेली आहेत, ते चांगली सांभाळून मिल्क चार्जरवर आता हा तयार आहेत. मिल चार्जर तयार केली. बर, आता छोटे मोठे 6 जनावर आहेत. ओके ओके. म्हणजे दुग्ध व्यवसाय पण तुमचा चांगला चालू आहे मिल चार्जर भरोश्यावर आणि शेती एसटी वैदिकच्या भरोश्यावर. म्हणजे तुम्हाला आता कुठंच काय अडचण नाही. नाही, काय अडचण नाही. डाळिंब केलं होतं ह्याच्या आधी कधी? नाही, नाही. कधीच नाही. फर्स्ट टाइम First time? हे आपल्या विश्वासावर, आपल्या एसिडी वैदिकच्या हा. विश्वासावर सरांच्या मार्गदर्शनाखाली हा आणि SCT वैदिकच्या विश्वासापर्यंत हा. इथपर्यंत आले आतापर्यंत. आलं. म्हणजे पहिल्याच वर्षी तुम्ही सक्सेस झालाय. पहिल्याच वर्षी म्हणजे 1 रुपया ओके. 5 रुपये मिळू शकतात. कसलाही डाळिंब शेतीचा अनुभव नसताना काहीच नाही. साहेबांच्या मार्गदर्शनाखाली हा ही बाग आहे. ओके ओके. फ्रेश बाग आहे, म्हणजे फ्रेश आहे. समाधान आहे. हा. समाधानी आहे आपण बरोबर. प्रोडक्ट्सला आणि हा. सरांचे मार्गदर्शन खूप छान. ओके ओके. आता तुम्हाला जर एसटी वैदिक तंत्रज्ञान मिळलं नसतं तर काय परिस्थिती असती? काय रोगराईला बळी पडणं, काढून टाकणं बाग आहे. हा म्हणजे इतरांची जी परिस्थिती आहे तीच तुमची असली असते. तीच परिस्थिती राहिली. ओके ओके. म्हणजे आज आपण कुठे जरी बघितलं प्लॉट मध्ये तर एक समान फळ लागलेलं आहे हो, एक समान. आणि कुठं पिवळं पण दिसत नाही. पिवळं नाही, बरोबर. फ्रेश झाड आहे. एवढं आणि लोड बरगच लोड झालेला आहे. बरगतचं लोड असूनही झाडं फ्रेश आहेत. हा. तुम्हाला पिवळी पानं दिसणार नाहीत. कुठंच नाही. आता सरस माल भरपूर असलं का पिवळी पानं पडतात, हे पण चालू आहे. पालवी, नवी पालवी चालू आहे. पण सरस माल असलं का पिवळी पानं पडतात. हो, पिवळी झाडं पडतात. ट्रेस मध्ये गेले झाडं तर trace मध्ये गेली. आपले झाडं ट्रेस मध्ये गेलेच नाही. झाडं trace बरोबर. म्हणजे तुम्ही एसटी वैदिक तंत्रज्ञान वापरल्यापासून म्हणजे समाधानी आहेत. समाधान. म्हणजे कुठंच काय म्हणजे तुम्हाला समस्या वगैरे काहीच नाही. तर नाही. किडी रोगासाठी काहीच नाही समस्या. हो सर, ह्यांनी डाळिंब रोप लावायच्या अगोदरपासून ह्यांचा निर्णय होता की आपल्याला एसिडी शिवाय हा. वापरायचं नाही. हा रोप लावताना ह्यांनी माझ्याबरोबर चर्चा लावताना. करून हा. एसिडी वैदिक शिवाय आपल्याला काय करायचं नाही. म्हणजे हा. ह्यांनी सुरुवातीपासून 100% एसिडी वैदिक वर मी आधी नाशिकला फोन केला हा. त्यावेळेस लागण म्हणजे इथं आल्यानंतर बरोबर. हा हेड ऑफिसला फोन केला. हेड ऑफिसवरनं सोलापूरचा नंबर दिला, सोलापूरवरनं साहेबांचा नंबर दिला. ओके. आता सरासरी साईज किती झाली असेल फळाची? आता साईज आहे साधारण 250-300 ग्रामच्या आसपास आहे. 300 पर्यंत आहे आहे 300. सरासरी. अजून एक आपल्याला वेळ आहे, अजून वेळ आहे. महिनाभर वेळ आहे, अजून साईज होऊ शकते. ओके ओके ओके. आता इतर जे डाळिंब शेती वगैरे करतात त्या शेतकऱ्यांना काय संदेश द्याल तुम्ही? काय नाही, जेवढं होईल तेवढं SCT वडीकडे वळावं. मानसिक त्रास कमी. मानसिक त्रास कमी, कष्ट कमी आहेत. हा तुम्ही खालनं ताकद लावा, तुम्हाला ती देणार देत. बरोबर. म्हणजे पोषणावर खर्च करा. हम्म, वर जी खर्च करायचा आधी तुम्ही पोषणावर खर्च करा. बरोबर. म्हणजे मातीवर खर्च केला पाहिजे. आता बरेच शेतकरी काय करतात, झाडावर खर्च करतात. हो, त्याच्यामुळे काय होतं, समस्या येतात. समस्या म्हणजे जे काही पीक पिकाचं मिळून कारण तेच आहे. माती तुमची कमकुवत झालेली आहे. तुम्ही हा. तिचं पोट भरलं, हा. तुमचं पोट भरणार. बरोबर आहे. हे हा. शेतकऱ्याला एवढं आत्मविश्वास एवढा हा. विश्वास आहे की एसिडी वैदिक आपण जर जमीन हा. जमिनीला पोषण दिलं किंवा जर तेवढा खर्च केला तर झाडाला खर्च करायची गरज लागत नाही. बरोबर. झाड ऑटोमॅटिक पैलवान होणार आहे. पहिलवान आता ती झालेली दिसते तिथं. माती बलवान तर पीक पहिलवान. आता पीक पैलवान झाले, आता शेतकरी दानवान होणार आहे. ग्राहक आरोग्य होणारच आहे. ओके ओके. आता तुम्हाला इथं मार्गदर्शन व्हिजिट वगैरे कोण करतं? सरच का रुपनोर सर. नाही ओके. नमस्ते सर. नमस्कार. काय वाटतं तुम्हाला प्लॉट बघून? प्लॉट बघून असं वाटतं की शेतकऱ्याने आपण जे सांगितलं ते तंतोतंत केले. हा. त्यावर विश्वास ठेवून प्रत्येक स्प्रे, प्रत्येक ड्रिप ऍप्लिकेशन हा. त्यांनी एसिडी वैदिक बद्दल त्यांचा खूप विश्वास आहे. शेतकऱ्याचा बाबा हे करा लागतंय म्हणलं का शेतकरी आनंदाने करतो आणि हा. ते दिसतंय आपल्याला आता समोरच आहे. समोरच आहे. हा. तर आता जे शेवटी सॉइल चार्जर सोडले आता ड्रिप मधून, हम्म. सॉइल चार्जर आणि एनर्जी बुस्टर 1 लिटर, तर त्याचं आउटपुट दिसतंच आपल्याला. 100% एसिडी वैदिकचा प्लॉट आहे. बाहेर परिस्थिती कशी आहे? बाहेरची परिस्थिती शेतकऱ्याला सांगितल्यावर शेतकऱ्याला हसायला येतं. हे रोगराई बाहेर आहे, ते तर एवढं प्रमाण आहे, ह्युमिडिटी वातावरणात ह्युमिडिटीचं प्रमाण जास्त आहे ना. काय सांगाल तुम्ही शेतकऱ्यांना? त्याच्यामुळं प्रत्येक शेतकऱ्यांनी हा एसिडी वैदिकचा प्लॉट बघायला यायला पाहिजे. आता इथं वैभव मारणावर मोरोचे शेतकरी आहे. हा
प्रत्येक शेतकऱ्याने प्लॉट एकदा बघितलं पाहिजे बाबा कसं आहे, आपल्याला काय चुकतंय आणि ह्यांचं काय बरोबर आहे. हा. प्रत्येक शेतकऱ्यांचं प्लॉट बघितलं त्यांना प्रत्यक्षात कळेल की बाबा एससीटी वैदिक हे नुसतं व्हिडिओ पुरतं आहे का, प्लॉटला बघितल्यावर समजतंय. सक्सेस कळते. हा. एवढे शेतकरी विश्वासाने व्हिडिओ करतात की देतात की बाबा एवढं प्लॉट चांगला आहे, हम्म. आपण एवढे एससीटी वैदिक वापरले हम्म. आणि रिझल्ट पण दिसतो ना शेतकऱ्याला समोरच आहे ना? प्रत्येक शेतकऱ्यांनी स्वतः बघितलं पाहिजे प्लॉट एकदा. हा. व्हिडिओ बघतात पण तसं प्लॉट पण बघितला पाहिजे. बरोबर, पहिले प्लॉट बघितले पाहिजे, मग वापर सुरू केला पाहिजे. त्याच्यानंतर त्यांना समजलं आपण किती झाडाला वापरलं पाहिजे किती नाही. आता या शेतकऱ्यांनी 1 टाइम 600 झाडाला केले बाबा, बरोबर. तरी पण विश्वासाने केलं आणि दिसतंय तुम्हाला आउटपुट होता ह्याच्यामध्ये. महत्वाचा विश्वास ठेवला पाहिजे. विश्वास ठेवला पाहिजे, 100% विश्वास ठेवा. एसटीडी वैदिक तुम्हाला कधी फेल जाऊ देणार नाही. ओके, तुमचं नाव, पत्ता, नंबर सांगा. माझं नाव धनंजय सहदेव रूपनवर. मी एसटी वैदिकचं मार्गदर्शक करतो मांडवीमध्ये, तालुका माळशिरस, जिल्हा सोलापूरमध्ये. ओके, चालेल, ठीक आहे, धन्यवाद.